हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्ही जाणार आहोत सोमानी गार्डनला, जे आहे नाशिक रोड येथे. तर हे गार्डन असं आहे की जिथे आम्हाला आमचे पप्पा लहानपणी घेऊन जायचे. आणि आज मी माझ्या मुलीला आणि माझ्या वहिनीसोबत भाच्याला ह्या गार्डनला घेऊन आली आहे. तर हे गार्डन आहे JD सोमानी गार्डन, जे आहे दुर्गा मंदिरजवळ नाशिक रोडला. आधीपासनं हे गार्डन खूपच फेमस आहे. म्हणजे नाशिक रोडला असं छानसं स्पेशल गार्डन कुठलंच नव्हतं. तेव्हा इथे खूप सारे वेगवेगळे ग्रीनरी होती. सध्या हिवाळ्यामुळे की काय, पण इथे सध्या काही ग्रीनरी नाही आहे. हे असे असंख्य इथे गेम्स आहेत जे आम्ही लहानपणी खूप खेळलो आहे. आणि आता इथे छान छान असे प्राण्यांचे स्टॅच्यूसुद्धा लावलेले आहेत. हे जे हार्ट्स बनवलेले आहेत त्यामध्ये रात्रीची लाईट लागते, पण आम्ही 5 वाजेला गेलेले असल्यामुळे इथे लाईट वगैरे काही नव्हती. तर आम्हाला शॉपिंग पण करायची आहे. आज आम्ही शॉपिंग पण करणार आहोत. मुलांना गार्डनला पण घेऊन आलेलो आहोत. मामाच्या गावाला जरी आलेले आहेत, सगळे एकमेकांना भेटलेले जरी आहेत, पण तरीही त्यांना गार्डनची आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. मग म्हटलं चला आपण तुम्हाला गार्डनलाही फिरूया, थोडी शॉपिंगही करूया आणि मस्तपैकी खाऊयासुद्धा. तर हे सोमानी गार्डन याचा एक वेगळा पार्ट असा आहे की आम्ही लहानपणी तर इथे येऊन खूप खेळलेलो पण आहे. पप्पांनी आम्हाला येऊन नेहमी खेळवलेलं आहे इथे गार्डनमध्ये. पण आम्ही कॉलेजला असतानासुद्धा मैत्रिणी इथे येऊन मस्त गप्पा मारायचो. इथली खाऊ गल्ली ही खूप फेमस आहे. इथली दाबेली खूप फेमस आहे आणि इथली मटका कुल्फी, म्हणजे मुक्तिधामच्या शेजारी मटका कुल्फी ही बेस्ट मिळते नाशिकमध्ये. जर तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. आता इतक्या दिवसांनी गार्डनमध्ये आलेलो आहोत, तर म्हटलं आधी सगळी गार्डन एकदा फिरून घेऊया, एकदा बघूया गार्डनमध्ये काय काय नवीन त्यांनी केलेलं आहे. खूप सारे खेळणी तर तुटलेली होती, जी मुलं नेहमीच येऊन खेळतात ती. पण बाकीच्या ठिकाणी जे स्टॅच्यू वगैरे होते त्यांना जाळी लावलेली असल्यामुळे ते काही खराब झालेले नव्हते. आतमध्ये एंट्री नसल्यामुळे मुलं थोडेसे छान खेळत होते. इथे धन्वी आणि शंभू हे मस्तपैकी खूप दिवसानंतर त्यांना खेळायला मिळालं होतं, तर एन्जॉय करत होते. सोमानी गार्डनच्या शेजारी हे मुक्तिधाम आहे. थोड्या वेळाने आपण तिकडेही जाणार आहोत. तर नाशिकचा हा फेमस स्पॉट आहे. नाशिक दर्शनमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला मुक्तिधामचा स्पॉट नक्की फिरवला जातो. तर तुम्ही जर नाशिक दर्शन करायला येणार असाल तर मुक्तिधाम आणि सोमानी गार्डनला नक्की भेट द्या. इथली खाऊ गल्ली पण नक्की ट्राय करा. तर हा आहे हल्क. हल्क म्हटल्यावरती शंभूचा हा फेवरेट होता आणि त्याला म्हटलं जा तू त्याच्यासारखी पोज कर. मग तो पोज देतोय म्हटल्यावर धन्वी कशाला मागे राहते. धन्वी तिथे गेली. मस्तपैकी त्यांनी त्याच्यासारखी पोज दिली आणि खेळायला लागले. मग थोडंफार गार्डन एक्सप्लोअर केलं. सगळीकडे चेक केलं, की काय काय आहे, काय काय नाही. मी पण म्हटलं मी स्वतःला जरा दाखवते. मी सकाळीचंच केसांना तेल लावलं होतं, त्यामुळं प्लीज इग्नोर माय हेअर. चिपचिप झालेले आहेत ते सगळे. ही आहे माझी वहिनी. बिचारी पाण्याची पिशवी आणि मुलांचे स्वेटर वगैरे सांभाळून फिरत होती. बसली होती एका ठिकाणी आणि मी मुलांसोबत फिरत होती. तर इथे शंभू आणि धन्वीला खेळायला जास्त कोणी नसल्यामुळे दोघंजणं मस्तपैकी सगळ्या झोक्यांचा आणि सगळ्या स्लाईडचा आनंद घेत होते. आणि आता म्हटलं चला आपण दुसऱ्या ठिकाणीही जाऊया. तर त्यांना डॅशिंग कार आणि तेही पण खेळायचं होतं. मग गार्डन पुन्हा एकदा एक्सप्लोअर केलं. सगळे स्टॅच्यू एकदा बघितले, काय काय आहे, काय काय नाही. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हाताऱ्याचा स्टॅच्यू आहे, त्याच्या शेजारी मुलांना बसून त्यांना फोटो काढायचे होते. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दोघांनाही फोटो काढून देते. आता खरी मजा सुरू झाली होती. आता खरं त्यांची उड्या मारणं चालू झालं होतं. तर हा धन्वीचा फेवरेट गेम आहे. म्हणजे तिला याच्यात तुम्ही कितीही वेळेस बसवलं तरी ती बोर होणार नाही आणि दिवसभरही तुम्ही याच्यात तिला खेळायला दिलं तरी ती बोर होणार नाही. तर इथं छानसं त्यांनी खूप वेळ एन्जॉय केला. त्यांची पूर्ण एनर्जी बर्नआउट केली आणि त्यांचं फिरणं, खेळणं चालूच होतं. आम्ही दोघीजणी बिचारा बसलो होतो शांतपणे. करणार काय, मुलं खेळतात म्हटल्यावरती आम्ही शांतपणे बसून होतो. आता मुलांच्या मोस्ट फेवरेट गेम चालू झालेला होता, डॅशिंग कार. तर याच्यामध्ये आपण मस्तपैकी दुसऱ्या लोकांना डॅश करू शकतो, पण आम्हाला बाकीचेच लोकं येऊन डॅश करत होते. याचं कारण हे होतं, आमच्या धन्वी मॅडम आहेत पॅसेंजर प्रिन्सेस, त्या एकदम बसून आरामात राईडचा एन्जॉय करत होते आणि शंभू आमचा बिचारा नाही, नाही मलाच चालवू दे आत्या, तू बाजूला हो, मला चालवू दे.
आता मी मिडलला बसलेली असल्यामुळे स्टेअरिंग माझ्या पूर्ण परफेक्ट हातामध्ये येत होतं आणि त्याच्यापेक्षा ऑफकोर्स मला चालवता येत होतं. स्टेअरिंग फिरवलं की तो उलट्या बाजूने फिरवत होता. शेवटी त्याला म्हटलं, "ओके, ठीक आहे, तू घे." तोपर्यंत दुसऱ्यांनी येऊन आम्हाला 2दा-3दा चांगली डॅश केली आमच्या कारला. Hickory dickory dock, the mouse ran up the clock. The clock struck one, the mouse ran down. Hickory dickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock, the bird looked at the clock. The clock struck two, away she flew. Hickory dickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock, the dog barked at the clock. The clock struck three, fiddly-dee. Hickory dickory dock, tick tock, tick tock. अगदी मजेदार राईड ही झालेली होती आणि आमचा टाईम संपला होता. इतका फास्ट हा टाईम निघून गेला, की म्हटलं चला आता मस्तपैकी दाबेली खाऊया, पाणीपुरी खाऊया आणि आईस्क्रीम खाऊया. पण ती आईस्क्रीम थंडी असल्यामुळे आम्ही दोघींनी काही घेतली नाही, पण मुलांनी आईस्क्रीमचा आस्वाद नक्कीच घेतला. मुलांना मटका कुल्फी काही खायची नव्हती, त्यामुळे त्यांनी ही स्कूपवाली आईस्क्रीम घेतली आणि आता आपण आलो आहोत मुक्तिधामला. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी पूर्णपणे अ, बंदी आहे. त्यामुळे मला आतमधलं दृश्य तुम्हाला दाखवता नाही येणार. पण मुक्तिधाममध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला सीतामाता, राम लक्ष्मण यांची जी पंचवटीतली सीता गुफा आणि ते जिथे राहिले होते त्याच्यातलं सगळं जे वर्णन आहे त्याचं इथं प्रतिकृती तयार केलेली आहे. पुन्हा 12 ज्योतिर्लिंगांची सुद्धा प्रतिकृती तयार केलेली आहे. मंदिर आतमधून खूप सुंदर आहे. खूप छान-छान मूर्त्या आहेत आणि प्रतिकृती पण खूप सुंदर केलेल्या आहेत. पण ते दाखवता येणार नाही त्याबद्दल सॉरी. मंदिराच्या बाहेर अशी छानशी खाऊ गल्ली आणि तुम्ही शॉपिंग करण्यासाठी इथे येऊ शकतात. ह्यानंतर आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला. ती शॉपिंग मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे. घरी आल्यानंतर छानशी अशी कांद्याची भाजी बनवली आणि त्या भाजीचा व्हिडिओ मी एका शॉर्टमध्ये टाकलेला आहे. तो नक्की बघा. आणि शॉपिंग करताना मुलं दोघंही मोबाईल घेऊन बसली होती. तेव्हा कुठे आमची एका दुकानामधून शॉपिंग झाली. त्यामुळे शॉपिंगचं करतानाचा व्हिडिओ तुम्हाला काही दाखवू शकत नाही. पण घरी आल्यानंतर आम्ही काय-काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवतो. मध्ये टाकण्यासाठी यांना कार्पेट हवे होते आणि बेड साईड रनर्स असेही हवे होते. तर आम्ही हे रनर्स घेऊन आलो आहेत, जे सोफ्याच्या समोर ठेवू शकतो आणि त्याच्यावरती समोर कॉफी टेबल वगैरे तुम्ही ठेवू शकतात. तर हे असे प्रकार आम्ही घेऊन आलो होतो. हे बेड साईड रनर्स एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि त्याच्या खालून स्लिपरी नाही आहे, तर त्याला खाली जमिनीला चिटकण्यासाठी एक वेगळं लेदरचं कोटिंग आहे. त्यामुळं ते स्लिप नाही होत आणि म्हणून ते छानसे टिकून राहतात. म्हणजे आपण त्याच्यावरती चालत जोरात जरी चालत होतो किंवा मुलं पळत असतात रोज खेळताना वगैरे, तर त्याच्यावरनं स्लिप होत नाही असं ते साईड रनर्स आहेत. हे पण आम्ही दरवाजामध्ये टाकण्यासाठी आणलेलं आहे. आणि हे एक अजून त्यामध्ये साईड रनर आहे ब्ल्यू कलरचं. ते ब्लँकेट जे दाखवलं तेही ब्लँकेट आम्ही हिवाळ्यासाठी मुलांसाठी घेतलं आहे. छोटंसं ब्लँकेट मुलांना कामाला येईल असं. तर हे पण एक आहे साईड रनर. तर आम्ही 3 साईड रनर्स आणले, ज्यामध्ये हे ब्ल्यू आहे आणि ते दोन्ही येलो कलर आहे. म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशन करता येतं. 3 साईडला 3 तुम्ही टाकू शकतात. हे पण आम्ही दरवाजामध्ये टाकण्यासाठी आणलेलं आहे. साईडने कोटिंग असल्यामुळे हे जे पाय डोअर मॅट्स म्हणा, हे डोअर मॅट्स असे स्लिप होत नाही पाय त्याच्यावरती टेकवल्यानंतर. तर नाशिकला जी फरची त्यांनी बसवलेली खाली, ती फरची खूप स्लिपरी आहे. तर त्यामुळं आम्ही हे सगळे साईड रनर, बेड रनर्स घेऊन आलेलो आहे. एकाच दिवसामध्ये आम्ही मुलांना गार्डनलाही घेऊन गेलो, मुक्तिधामही पाहिलं, तिथली खाऊ गल्ली फिरलो आणि त्यानंतर हे असे मस्तपैकी कार्पेट वगैरे घेऊन आलेलो आहे. तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही तुमच्या शहरातल्या गोधडीवाल्याच्या दुकानामध्ये जाऊ शकतात. गोधडीवाला हा ब्रँड सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेच. तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करून हे कार्पेट खरेदी करू शकता जर तुम्हाला आवडले असेल तर. आणि भेटूया आमच्या अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचं मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी यासाठी खूप खूप थँक्यू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब.